नमस्कार मित्रांनो, हे बघा आमच्यासोबत आज एक नवीन शेळी पालक आहे अनिल तांगडे। हे बघा त्यांच्या शेळ्या चरत आहे इकडं। ते हरी आप्पा कशी बसलेली बघा तिकडं, आमची शेळ्या चारणं चालू आहे इथं मित्रांनो। नवीन शेळी पालक नाही बरं का, हे जुने आहेत। जवळपास किती वर्ष झाले तुला आता? 20 वर्षापासून शेळ्या आहे यांच्याकडं। शेळ्यावर काय काय कामं केली बरं, खरं इमानदारी सांगा। हां सांग ना। खरंच आहे मित्रांनो, ह्या व्यक्तीनं शेळी पालनावर 3 ते 4 एकर जमीन घेतलेली। त्याच्यानंतर 2 ट्रॅक्टर आहेत, 2 म्हशी आहे घरी, 4 बैल आहेत। हे बघा शेळ्या इकडं बघू शकता, शेळ्या चारणं चालू आहे इथं। मजाक नका समजू मित्रांनो, खरंच शेळी पालनामध्ये ह्या मित्रांनो आमच्या लहानपणापासून शेळी पालन करतो आहे आणि परत अर्धबंदिस्त शेळी पालन आहे, बंदिस्त नाही आहे। हे बघा दिवसभर चारतोय। शेळ्या पण खूप मोठाल्या आहेत यांच्या, त्याच्यामुळं आज यांची मुलाखत घेतलेली आहे आपण। पण जरा लाजते ते बोलायला व्हिडिओमध्ये, बघा तुम्ही किती लाजत आहेत। लाजत नाही मग नक्की सांगायचं किती इन्कम झालेलं शेळ्यामध्ये, खरं सांगायचं। बरं यावर्षी किती राहिलं? यावर्षी बकरं मेले, पिल्लं त्यांचे किती मेले? बकम तरी यंदा राख लागली किती? 16 पिल्ल्याला राख लागली यंदा। 16 पिल्ले दगावले त्यांचे यावर्षी, त्याच्यामुळे यावर्षी जरा लॉसमध्ये आहे आमचे मित्र। नाहीतर दरवर्षी ते चांगल्यापैकी याच्यामधून नफा मिळवत असतात। चालक साहेब इकडं पण तिची कशी हालत दिली खूप। हे बघा हे शेत पण ते पाठीमागचं, हे बघा बाग आहे मोसंबीचा। हे शेत पण त्यांनी शेळी पालनावरच विकत घेतलेलं आहे। हे आमच्या सोयऱ्याचं आहे, ते विकत घेतलेलं आहे त्यांनी शेळी पालनावरती। तिकडे शेळी पालन सोयाबीन मध्ये आपलं चल असे आमचे मित्र आहेत। ते पहा तिकडे एक शेळी पालक आहे। मोठे बागायतदार आहे बरं का मित्रांनो। हे बघा बाग त्यांचं आहे, आहे का नाही? बरोबर आहे की नाही? बरोबर। तिकडे तिचा हसायला आपली जरा लाजते व्हिडिओ काढायची वेळेस, त्याच्यामुळं आता जाऊ द्या, एवढ्यावरतीच व्हिडिओचा शेवट करू आपण।